गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी नंदल्या नरनारी गिर्या तोरणी करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी नंदल्या नरनारी तुका म्हणे चंदे येणे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी समचरण सरोजम चंद्र निरापुराभं मंडलम मंगलानम तरुण तुळशीमाला कंदरंजनेत्रम सदैवहास विठ्ठलं चिंतयामि आत्मरूप गणेशू स्मरणा होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंतु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो निहका नमो तुकया सद्गुरु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो मनोजव भारत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तम वरिष्ठा वातात्मजवानरयोतमुख्य श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं च प्रपद्ये कैलास
दास राणा शिवचंद्र मौळी फणींद्रे माता मुकुटे जळाले कारण्य सिंधू कहरी तुझे शंभो मधुको नकारी सेवे लागे सेवक धारो जय लागे सेवक धारो काय भक्तीच्या देवाटा मज दावाव्या सुभटा अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान एका मुखाला बोला गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्रस्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी कार्यक्रमात उपस्थित सर्व श्रोतृवर्ग आधी करून जे लाभून इकडून तिकडून ऐकत अशी लादू करून सर्वांच्या सेवेसाठी ज्यांच्या दरबारामध्ये सेवा संपन्न होते असे या विश्वामध्ये पहिले ब्रह्मचारी हनुमंतराय यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण शिवंती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा काला प्रकरणातील भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर तेथील आनंदाचं अलौकिक असं वर्णन करणारा फार नाही परंतु 4 चरणाचा अभंग विठला विठला पुढे हॅलो परत सांगायची वेळ ना काही सगळं एक सरकारनं होत आहे काय तुम्हाला काही नाही तरी आपल्याला कधी तरी सरकायचंच आहे ना आता नाही सरकायचं सर आपण अहो अरे पुन्हा का बसले मला सरकार अजून थोडं पुढं आलं वा आता कोणी बोलू ना विठाला विठाला आता बोलायचं नाही डोंट वरी बघा या ठिकाणी सालाबाराप्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष क्रमांक 36 त्यातील आजची 4थ्या दिवसाची कालावृत्ती सेवा ही भगवंताच्या कृपेनं हनुमंतरायांच्या कृपेनं नंतर तरुण मित्रमंडळ यांच्या आग्रहास्तव ही सेवा माझ्याकडे आली त्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या हा दर्शनाचा योग आहे ऐका बोलू नका पुढे बोलू नका बोलू या ठिकाणी
ज्या जागेवरती आपण भगवत चिंतन करतोय ना, त्याचा जरा विचार करा. 36 वर्षापूर्वीचा काळ जर आठवला, ही एका साधूची ताकद आहे. या कार्यासाठी, कुठल्याही कार्यासाठी योजक महत्वाचा आहे. सुभाषितकार म्हणतात योजक दुर्लभ आहात. या ठिकाणी या नामसप्ताहासाठी कुठल्याही आपल्याला जर शुभ कार्य करायचं, त्याच्यामध्ये जर यश प्राप्त करायचं, त्याच्या पाठीमागं लागतं पुण्य, लहान थोरांचे आशीर्वाद आणि वाडवडिलांची पुण्य आहे, तेव्हा ते सफल होत असतं. या नामसप्ताहासाठी प्रथम पासून 36 वर्षापासून हरिभक्त परायण दिगंबरराव फलारी महाराज असतील, लहरीनाथ महाराज असतील, स्वानंद सुखनिवासी नामदेव महाराज खताळ असतील, आदी करून मंडळीचे या ठिकाणी आशीर्वाद आहे. ऐका, ज्याने भगवत चिंतन केलं त्याची वाणी नामचिंतनाने पवित्र होते. आणि कुठल्याही व्रतामध्ये सातत्य आणि निष्ठा महत्वाची आहे. त्याच्या जोरावरती त्या व्रत करणाराला, ती साधना करणारा, इकडे बा गाडी सारखी गाडी आहे, विठाला विठाला नावाची गोष्ट नाही. गाडी गेली तरी माझं चालत टाकायची गेला, विठाला विठाला असं बघा. या ठिकाणी हे चालू आहे. व्रतामध्ये सातत्य आणि निष्ठा पाहिजे, याच्यासाठी प्रबळ असे आशीर्वाद आहे. दुसरी गोष्ट, या जागेचं पुण्य ताकद आहे. आणि तिसरी गोष्ट, या ठिकाणी ज्याप्रमाणे वामन अवतारामध्ये बळीराजाने भगवान परमात्म्याला 3.5 पाऊलं दान दिलं, याच न्यायानं जे आज आपल्या हयात नाही, वैकुंठवासी आमचे देवराम बाबा गायकवाड यांनी या ठिकाणी हनुमंतरायांना स्थापित करण्यासाठी या ठिकाणी ही जागा दिली. त्यांच्यासाठी एकदा एक वेळा टाळ्या वाजवा. या ठिकाणी बघा, देव घरा आला, भक्त सन्मानित पूजिला. आणि ऐका जरा, ही एक परंपरा झाली माझ्या वडिलाची, निराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. या ठिकाणी हनुमंतरायांची स्थापना झाली. त्यात बऱ्याच मूर्ती आमच्या वैकुंठवासी काशीनाथ बाबांनी एक दिली, मला वाटतं सदुबाबांनी एक दिली, अजून कोणीतरी दिली. पण ऐका दादा, जरा लक्षात घ्या, जे आहे जे गेले त्यांच्या मुलांनी कान उघडून ऐका. म्हैस घेणं सोपं आहे, तिचा उठा ठेव, बोला पटकन. आता बाप मूर्त बसून निघून गेले, पण त्या मूर्तीची जोपासना करणं, पावित्र्य ठेवणं, पाठी आंघोळ करणं, पाणी घालणं, हा नियम त्यांना आता या ठिकाणी याच न्यायालयाचं. दुसरी गोष्ट, हे जे तरुण मंडळ आहे, फार भारी तरुण मंडळ, एकदम जोरात काम झालं. रात्री पाऊस आला तर सकाळी नादच केला, विठाला विठाला. एवढं तरुण मंडळ, एवढं अॅक्युरेट नियोजन केलं. निवृत्ती महाराज, शासनाने 50% आरक्षण महिलेला दिलं, पण आमच्या तरुण मंडळाने सत्तात सुद्धा 50% आरक्षण दिलं. 2 बाया 2 माणसं, विठाला विठाला. या ठिकाणी बघा, तसंच ह्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी आपल्या परिसराचं वैभव, मृदुंगमणी आमचे गोकुळ महाराज उपस्थित आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. बघा, ते काय बाबाच्या पोटात आहे ते गायकाच्या भटात, गायकाच्या भटात आहे ते पटभजाच्या बोटात. त्याच्यानंतर आपल्याकडे 3 दिवसापासून काकडा हरिपाठाची जी आपल्याला मदत करताय हरिभक्त परायण आमचे परमादरणीय नरहरी महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. त्याच्यानंतर आपल्या बोरबनमाळ्यातून आमचे कौतिक महाराज आले. त्याच्यानंतर आमची कोकण जागा परिसरातील सर्व मंडळी. आणि दुसरी गोष्ट अशी, आपलं गाव खरोखर भाग्यवान आहे. ऐका, आपल्या गावामध्ये अनादी काळापासून परंपरा चालू आहे. दत्ताची सकाळी 2 वेळेस आणि संध्याकाळी 2 वेळेस आरती नित्य नियमाने चालू आहे. हे आपल्या गावाचं उसवडगावचं वैशिष्ट्य आहे. ऐका, मी जे बोलतो हे पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होणार आहे. दुसरी गोष्ट ऐका, पूर्वीला टीव्ही नव्हती, करमणुकीचं साधन नव्हतं. मग आपले आजे पंजे, खापर पंजे, इपळत पंजे, डपर पंजे जे पूर्वी, त्यांनी या ठिकाणी परमार्थिक क्षेत्र होतं, परमार्थिक आवड होतं. जेथे वस्ती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाश, या ठिकाणी त्यांनी ही परंपरा रामायणाची चालू केली. आज तागायत आपल्या उसवड गावातील सर्व तरुण मंडळाने ती रामायणाची परंपरा आज ते जोपासताय. वाडवडिलांच्या पायावरती पाय ठेवून या ठिकाणी जे जे ते कार्य करतात. बघा, या ठिकाणी आमचे पवनसुत हनुमान आहेत. हनुमंतराय खूप करावं एकदा. त्याच्यानंतर या ठिकाणी आमचे लक्ष्मणजी, भैया लक्ष्मणजी, बघा, ज्यांना नाही पण रामप्रभूची सेवा करायला 14 वर्षे गेले. जय रामजी त्याग करा. बाई लक्ष्मण भैयाला का पाहून घे, पूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. आता अलीकडे आमचे रामलाला आहे. बघा, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, तेरे झोपड़ी से भागा जब भूल जाएंगे राम आएंगे,
राजा जनकाची कन्या श्रीमंताची लेकी बघा सुंदर असे पाठ आहे ऐका. आणि 5 दिवस आपल्या उसवड गावामध्ये रामायण चालतं जाऊ द्या. पण एक आहे भलतिया भावे शरण जाता भेटी जन्मव्याधी तुटी पाडी. 5 दिवस कमीत कमी उसवड गावचं वातावरण हे राममय असतं. लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या तोंडात एकच असतं रामायण रामायण राम. अशी पवित्र भूमी आहे. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी या छोटासा वस्ती व छोटी वस्ती आपली 35-40 घर आहेत. पण ऐका दादा देवाची सेवा केली कमी पडत नाही. जाता जाता सांगून जाईल 36 वर्षाच्या अगोदरचा काळ आठवा जेव्हा इथं या मंदिराची सुरुवात झाली पाया पडला होय आमचे नामदेव महाराज आदी करून महाराज मंडळी तेव्हा इथं काहीच नव्हतं. चांगलं पाठ इथं अशी छोट्या छोट्या कोप्या होत्या का खाली बसून आज जावं लागायचं. पण आज 2-2 तालाची बंगले गाड्या एवढं जो ऐश्वर्य आहे ना ही फक्त माझ्या हनुमंतरायाची कृपा आहे. विठाला विठाला म्हणून त्यांचे आपल्यावरती उपकार आहे. का उपकार आहे ऐका. या विश्वामध्ये 1 नंबरचा ब्रह्मचारी हनुमंतराय कसा आहे बघा सांगतो. आता बघा तुम्ही आपण सर्व आता जरी ब्रह्मचारी आहे म्हणायचं नाही मला पण आता ब्रह्मचारी झाले पण जन्माला आल्यानंतर ती शेती घालायला लागली. पण माझ्या हनुमंतरायाचं एक वैशिष्ट्य आहे जन्माला येताना ते पॅन्ट घेऊन आले. पा तुम्ही कमरेला काय आहे ऐका. अंजनी मातेने सुद्धा ऐका हनुमंतरायला लहान होते असे. हनुमंतरायानं स्तनपान करायला अंजनी मातेनं मांडीवर घेतलं आणि अंजनी मातेला हा संस्कार असतात दादा ऐका. अंजनी माता म्हणजे बाळा हनुमंता ऐक अरे या नरदेवाला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करायची भगवत चिंतन करायचं साधना करायची आणि गेल्यानंतर आदरामय चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चिरंजीव बनायचं. 7 चिरंजीव या विश्वामध्ये 7 चिरंजीवापैकी हनुमंतराय एक चिरंजीव. हनुमंतरायांनी गोड प्रश्न केला म्हणले आई का मम्मी म्हणली ती बरोबर कर. हनुमंतराय मम्मी म्हणले की मम्मी आता आलं. आई आई शब्द फार भारी आई म्हणून कोणी आई सहा आई ऐका आई मग तू म्हणते गुरु करावं भक्ती करावं मग मी कोणता करावा बघा ऐका घोड चिंतन सांगितलं ऐक ना हनुमंता तुला जी जन्माला येता ही सिद्धी आहे ना अंजनी माता सांगते खून तुला असे रे गुपीन दोरे वकील तुझी ती खूण डाऊन राहावे त्याचे चरण दोबाळा दो अंजनी माता सांगते तुझी कुठीन ओळखे ऐका ना पुढे गोड. ज्यावेळेस रामप्रभू जंगलाच्या रस्त्याने राम उन्हाचा प्रहरी 12 एकटा ऐका रामप्रभू बसले हनुमंतराय बसले आपलं लक्ष्मणजी बसले आणि लक्ष्मण भैया रामप्रभूची सेवा करण्यासाठी जंगलात गेले अरण्यात गेले होते. काय नव्हतं ऐका बंधुक रे आपल्याकडे वेळ फार कमी फास्ट जायचंय आपल्याला ऐका. त्या ठिकाणी रामप्रभूचं डोकं मांडीवर घेतलं लक्ष्मण भैयांनी सेवा करतात सेवा करतात योगा योगा असा ज्या झाडाखाली लक्ष्मण भैया रामप्रभूची सेवा करतात त्या झाडावरती हनुमंतराय बसले होते. ऐकताय ना बसले होते. आता पाहिल्यानंतर हनुमंतरायांनी खाली पाहिलं अरे म्हणजे हे काही सर्वसामान्य माणसं नाही हे दिव्य पुरुष दिसतात. पण असं आहे गुरु करावा बळकट आणि त्याचे धरावा मनगट ऐका. हनुमंतरायांच्या डोक्यात आलं म्हणजे हे कोणीतरी दिव्य पुरुष आहे यांची परीक्षा घेतली पाहिजे. हनुमंतराय म्हणल्यावर विचित्र ऐका. मग हनुमंतरायांनी एक पान तोडलं वरून आणि असं खाली सोडलं. सोडल्यानंतर लक्ष्मण भैया रामप्रभूची सेवा करत होते. ते लक्ष्मणजी असं पडलं डोक्यावर लक्ष्मणजीनं असं वर पाहिजे. रामप्रभू म्हणे लक्ष्मणा जाऊ दे ऐका. थोडा वेळ झाला हनुमंतरायांनी मग थोडी मोठी फांदी घेतली आणि परत वरून सोडली. सोडल्यानंतर लक्ष्मणजीचे परत बसली. इथं बसल्यानंतर लक्ष्मणजीनं वरती लक्ष्मणजी म्हणले कडक गडी एकदम तापट. त्या ठिकाणी रामप्रभून अशी मांडी दाबली कोणाची लक्ष्मणजी. लक्ष्मणा जाऊ दे जाऊ दे अरे मला माकडाच्या पुढे मागं लागतं का माकड काय करी शहाण्या माणसानं माकडाच्या मागे लागायचं ते रामप्रभूचं सांगतो. रामप्रभू सांग माकड त्याच्या काय मागे लागतो जाऊ दे ऐका. 3ऱ्या वेळेस त्या ठिकाणी मोठी फांदी घेतली हनुमंतरायांनी सोडली. दोघांच्या वरती अशी येऊन पडली. लक्ष्मणजीला राग आला. रामप्रभूचं मांडीवरलं डोकं बाजूला ठेवलं. लक्ष्मणजी उठले बाण लावला. तेवढ्याच रामप्रभू म्हणले लक्ष्मणा थांब अरे हा सर्वसामान्य वानर नाही सर्वसामान्य माकड नाही. शब्द बोलती राम लक्ष्मण याला रे गुप्त कुटीन धन्य मारुतीन ओळखली खून डाऊंगरीले रामचरण मग प्रभू म्हणले अरे
लक्ष्मणा तो सर्वसामान्य माकड नाही, वानर नाही. मग अरे तो अंजनी सुत हनुमान आहे बघ, त्याच्या कमरेला जी चेटी आहे ना, कुठीन आहे ना, ती जन्मता त्याने बरोबर आणली. आणि अंजनी मातेनं सांगितलं होतं हनुमंताला, जो तुझी कुठीन ओळखेल तो गुरु. ऐकताय तुम्ही? मग हनुमंतरायाने उडी मारली, राम प्रभूची सेवा केली. पण सेवा कोणती केली मारुती रायानं? हनुमंत्या दाशत्व निकट पायी गेले, हनुमंत दाशत्व निकट पायी गेले, हनुमंत निकट पायी गेले, हनुमंत निकट पायी गेले, हनुमंत दाशत्व निकट पायी गेले, हनुमंत मग आता आपण हनुमंतरायांची सेवा केली पाहिजे. या ठिकाणी हनुमंतरायांची सेवा करा. तुम्ही म्हणा महाराज आम्ही सेवा करू, आम्हाला काही फायदा. ऐका हनुमंतरायांच्या भक्तीचा फायदा. हनुमंतरायांची जर भक्ती केली, हनुमान चालीसाचा नित्यने जर पाठ केला, हनुमंतरायाला ब्रह्ममुहूर्तावर स्नान घातलं, ऐका, तर त्याला पहिलं का फायदा, रे देशे देनावा निधी के दाता असवर दीन जानकी माता प्राप्त. नंबर 2, ज्याच्यावरती काम संकट असतील त्याने हनुमंतरायाची सेवा करा. संकट काटे मिटे सब पीरा, संकट काटे मिटे सब कोणाची जो सुमी रे हनुमत बलवी. नंबर 3, ज्याला बाहेरचं झालं त्याला हनुमंताची सेवा करा. भूत पिशाच नजिक नाही यावे, महावीर जब नाम सुनावे. जवळ येणार. 4था फायदा, जो सतबार पाठ कर कोई, छूटई बंदी महासुख हो. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय किती सती लोक उजागर. म्हणून हनुमंतरायांची सेवा आपल्या या अवस्थेकरांनी केली. अशीच चालत राहू अशी हनुमंतरायांकडे एकदा सदिच्छा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात विडाला. सत्ता किती दिवसाचा घाट झाला काल्याच्या कीर्तनाने सांगतात. हो ऐका, मंदिराचं काम पूर्ण झालं. कशावरून? पटपट बोला. कळस. मंदिराच्या कामा कळशू गंगा सिंधू माझी परम प्रवेश. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उरमी एक माया, अवघ्या झाल्या उरमी एक माया. गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उरमी एक माया, अवघ्या झाल्या उरमी एक माया. गंगेचं धावणं समुद्रापर्यंत गेली का
तोपर्यंत वीज का होया ही नदी कुठे गेली, तिथून कुठे गेली, आता समुद्रात मिळाली, तिथून कुठे गेली म्हणण्याचं कामच नाही. ऐका, एका शिक्षकाने मुलाला पगार म्हणले गंगा कुठून निघाली, तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वत कुठे गेली म्हणजे गंगाद्वारा, तिथून म्हणजे कुशावर्ता, तिथून म्हणजे नाशिकला, तिथून नाथसागराला, तिथून गेली म्हणले मोठ्या समुद्राला मिळाली. तो शिक्षक म्हणजे तिथून पुढं म्हणजे गुरुजीच्या डोंबल्यात गेली. विठाला विठाला म्हणजे तिचं धावणं संपलं. तद्वत नामचिंतन चालू आहे, काला झाला विषय संपला, सप्ताह झाला असं संपलं म्हणायचं काम नाही. काय होतो निमाच्या मलातला सप्ताह काय सांगता महाराज, काल काला झाला, काला झाला म्हणजे दुसऱ्या दिवशी कोणी येत काल ऐका. आता काला काला म्हणजे काय, काय काल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. काला कुठं बाजारात मिळतो का, नाही मिळत, कुठंच मिळत नाही. काला प्राप्त करून घेण्यासाठी भाग्य लागतं महाराज, सर्व येत नाही. आणि जर भाग्यात असतं तर सर्व चालेल, पण ईश्वराची फार मोठी कृपा आहे. रमणनाना आता पंढरपूर आळंदीला 10-25 लाख लोक जमतात. एवढ्या गर्दीत एक वेळेस मला एवढी गर्दी, अहो म्हणलं एवढी गर्दी नाही, देवाची फार मोठी कृपा आहे आपली. हो का, अहो म्हणलं देवानं सगळे चिड आणले नाही. या सृष्टीवरले सगळे कुठले पंढरपूरला गेले ना, आता जाणार आहे का. त्याच्यामुळे येणाऱ्यापेक्षा न येणाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आता आपलं बजेट पुरतं काम आहे, सावली तेवढे माणसं आले, बाकी आले नाही ते बरं झालं. विनाकारण उन्हात बसले होते, त्यांच्यासाठी अजून एक छत टाका, बरंच उद्योग आहे, ते भाग्यवान म्हणावं लागते. पण ऐका जरा, अरे इंसान जिसे चुनता है, इंसान जिसे चुनता है वो संसद में जाके बैठते हैं, मेरा हनुमान जिसे चुनता है वो कीर्तन में आके बैठे हैं. वाटतं सगळ्याला, आता जे आले नाही त्यांना काही वाटत नाही का. अरे वाटणं वेगळं, करणं वेगळं. देवाचं नाव मुखात येणं वेगळं आणि घेणं वेगळं. आता इडं बसलं नाही, भजन केलं तर लोक नावं ठेवतील म्हणून खेळ नाही. आपण नाव घेतो काही येतो, बोला पटकन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे सर्व, पण भगवत चिंतन घडत नाही. वाटतं आपल्याला, वाटणं वेगळं वाटतं, पण वाटून जमत नाही. त्याला पुण्यच लागतं. अरे सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. इस कीर्तन मंडप में वही आते हैं जिसे मुझे राम प्रभु बुलाते हैं. भाग्यात लागतं इथे यायला. ऐका, मग काला कुठं मिळत नाही. काला जो पाहिजे तुम्हाला तर दोघांकडे जायचं. एक जायचं देवाकडं, नाही तर दुसरं जायचं संसार. का काला घ्यायचा ऐका. प्रपंचामध्ये कोणाला सुख पटपटवलं चला आहे का. बसलेला सुखी नाही, जो देखे सो दुखिया बाबा. कीर्तन ऐकणारे दुखी, टाळ वाजवणारे दुखी, पाकवाजे पेटी मास्तर दुखी, कीर्तन करणारा दुखी, सगळे दुखी. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन देखी उदास. पण ऐका ना, हा थोडे थोडे सब दुखी
सुखी प्रभू के दास. देवाचं दास झालं सुखी. ऐका, सुख आहे, सुख मग आता या प्रपंचात कटाळा का दोघांकडे जायचं मला. ऐका, प्रपंचाचं ओझ प्रत्येकाच्या डोक्यावर आहे का नाही. ज्ञानोबा सांगता देखे पुढीलांची ओझे आपला माथा जरी घ्यायचे सांगे काना दाटीचे. आता ओझ झाला, आता ते ओझ करता करता ओझ्यानं बरेच नेले का नाही. कशाच्या? संसाराचं मोठा अवघड आहे. माझे तुकोबाराय म्हणतात कुठपर्यंत ये ओझ दे फेकून. तुकोबाराय कुठे फेकून? तुकोबाराय म्हणतात देवाकडे फेका, देवाकडे. हा, तुका म्हणे माझे संतावरी ओझे, भार उतरले ओझे देवाकडे टाका. नसेल एखाद्या संताकडे जा. तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी साधूकडे जा. असणार ओझ टाकून द्या, ओझ टाका. त्या साधूला प्रतिनिधी प्राणी पातेन परिप्रश्न शिवाय उपदेशंतीचे ज्ञान ज्ञानी नसत्व दर्शनात मनु जिवे चरणाशी लागावे अगरवता करावे. साधूला सोडून जा. मग गेल्यानंतर तो साधू तुम्हाला रिकामे हाताने परत येऊन देणार नाही. मग तो तुम्हाला काय देईल? विशेष तो लाभ संता संगे, विशेष तो लाभ, विशेष तो लाभ संता संगे, विशेष तो लाभ संता संगे, विशेष तो लाभ. विशेष तो लाभ आता पुढच्या वेळेस सांगणार नाही. वा, ऐका, याचं कारण असेल की आज 4 दिवस संसार सोडून आपल्यासाठी बसले. त्यांना उद्योग नाही असा. त्यांचं तिकडे आपण एवढं टाळी त्या साधूकडे जा. साधूकडे गेल्यानंतर तो प्रसाद दिला. प्रसादाचं वैशिष्ट्य, प्रसादामध्ये फार ताकद आहे. राम कशाचा आहे? मला पटकन ठेवे लावलं रामायण करते ना. राम कशाचा आहे? राम प्रसादाचा बाळ आहे. दशरथाचा संबंध नाही, अयोनी जन्म आहे. अयोनी संभव नव्हे काही स्वामी नामयाचा स्वामी. राम प्रभू प्रसादाचा बाळ आहे. ऐका, लक्ष्मणजी प्रसादाचा बाळ आहे. भरत प्रसादाचा आहे. शत्रुघ्न आणि हनुमंतरा प्रसाद. ऐका, प्रसाद मिळण्यासाठी लई पुण्य लागतं दादा. वडवडिलाचे पुण्य लागतं, पितृकुळाचं मातृकुळाचं पुण्य लागतं. तेव्हा कुठेतरी कीर्तनाच्या मंडपमध्ये लोक येतात. तेव्हा कुठेतरी अन्नदान करतात, पंगत देतात. सगळे पंगत देत नाही मला का? अरे सज्जन का धन खावे संत साधू फकीर, दुर्जन का धन खावे चोर डॉक्टरावर वकील. दुर्जनाचं धन त्या रस्त्याने जातं, सज्जनाचं धन या रस्त्याला येतं. आहे का? या ठिकाणी प्रसाद देतात. हनुमंतराय प्रसादाचे सर्वांना माहिती आहे. राजा दशरथाला मुलगा नाही, पुत्राने राज्य सर्व काय कल्पते. राजा दशरथाने वशिष्ठांना विचारलं. एक दिवस जंगलात गेले, परत आले. राजा दशरथ झोपले, स्वप्न पडलं. 3 शोभटाचा वध झाला. वशिष्ठाला विचारलं. राजा दशरथ जंगलात गेले. श्रवणबाळ त्याचे आई वडील तिघांचा वध झाला. ऐका, श्रवणाच्या आई बापाने शाप दिला, तुला मुलं होती पण ते तू पुत्रवेवाने मर्षीत घरी आला. वशिष्ठांना सांगितलं, यज्ञ करायला सांगितला. यज्ञासाठी काय करायचं? विबंधक ऋषीचा पुत्र शृंगी आणला. राजा दशरथाची धर्माची कन्या शंतनू ही त्याच्या बरोबर बसवली. यज्ञ केला. यज्ञ नारायण प्रगट झाला. प्रसाद पायसपत्र घेऊन वर आला. ते वशिष्ठ ऋषीकडे दिलं. वशिष्ठ ऋषीने राजा दशरथाकडे दिलं. सांगितलं, तुझ्या 3 बायांना वाट. ऐका, आता त्या ठिकाणी आवडती कैकई होती का? देवदानाच्या युद्धामध्ये कैकईनं राजा दशरथाला विजय प्राप्त करून दिला होता. रामायण सर्वांना माहिती, पण ऐका, त्याचा टच करून जातो. या ठिकाणी मग दशरथाला प्रसाद देताना वाटताना उलट नंबर लावला. प्रथम तो भाग
कौशल्याशी दिला त्याने क्रोध आला काही काही म्हणे युद्धामध्ये युद्ध जिंकायचं तिथं रथाचा आग तुटला तर मला बोलवलं माझ्यामुळे एवढं युद्ध जिंकला आणि प्रसाद देताना म्हणे ही धाकटीला दिला रुसली महाराज ऐक घुसली काही हातावर प्रसाद घेऊन बसली पण शास्त्र सांगताय का रामायणामध्ये सुंदर गोडवर नाही रामायणाचा श्लोक सांगतो प्रसादाचं वैशिष्ट्य असं आपण पुढे गेलं तर प्रसाद घेताना याला घ्या त्याला घ्या म्हणायचंच नाही का जर प्रसाद भक्षण करायला वेळ लावलं तर विलंब कार्य नाशका रामायणामध्ये सुंदर श्लोक आहे फलम मूलम तथा तीर्थ प्रसादे राघवशच्या हा शीघ्रमे मा वानुसवेत विलंब कार्य नाशका तेच काही कडनं घडलं काही हातावर धरून बसल्यानंतर योगायोगानं आकाश मार्गाने घार आली आणि घारीने पिंड पिंड घारीने झडपिला पिंड घारीने झडपिला मी आठवण करून देतो एखादी तुम्ही मात्र टाळ्या वाजवायच्या येईल वाटत चला असू येईल ऐका त्या ठिकाणी आकाश मार्गाने घार आली मग घारीने काही तो प्रसाद दिला मग या दोघींनी तिला दिला कळालं ना दोघींचा प्रसाद काही घेतल्यामुळे तिला 2 मुलं झाली कोणते पण जरा थोडा शाबास हा तो प्रसाद इकडे आला आकाश मार्गाने जेव्हा गार प्रसाद घेऊन आकाश मार्गाने येत होती तेव्हा अंजली रिमोट घेऊन टीव्ही पुढे बसेल होती मालिका बघितली मग काय करत होती बरं तप करीत होती तसे विना दैवत तप करत होती तप लागतं चांगले पोटाला यायला तूप लागतं दादा काय भाग्य त्या अंजनीचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तिच्या मुलाची जयंती होते भाग्य कमी आहे का तुकोबा त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात धन्य माता माता पिता काय त्या अंजनी माते ऐका अशी काही मुलं जन्माला आली अशी काही बाळ जन्माला आली काय भाग्यवान हनुमंतराय जन्माला आले काय भाग्य त्या अंजनी मातेचं कबीरदासजी म्हणतात अरे अशा मुलाला जन्म द्या अशा मुलाला जन्म द्या कशा ऐका जननी जनेसो भक्त जनी दाता या शूर नाही तो ज्यांनी वांद भले क्या खोवे गणो रिकाम का बाळ जन्माला हल्ला गांधारीला 100 कोटी एक राहिले नाही है का दाता राजा बली सारखा दातून तोशील दात्याला जन्म द्या कुछ पवित्र करून घ्या आजपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे आज मरेल हनुमंतराय चिरंजीवी चंद्र सूर्य ऐका त्याच्या पुढे जाऊन दाता किंवा भक्त प्रल्हादा सारख्याला जन्म द्या भक्त भगीरथा सारख्याला जन्म द्या धन्यवंशी जन्माला भगीरथ गंगा स्वर्गातले आणून पूर्वज केले मुक्त काय भाग्य त्या आईचं आणि नंबर 3 एखाद्या शूरवीराला जन्म द्या अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्याला द्यायचं काय त्याची जाऊ मातेचं पुण्य माझे जाऊने दिया हवे सुंदर शिवाजी राजा माझे जाऊने दिया हवे
अरे माझ्या राजानं सर्व काय असं मुघलशाही सुलतानशाही बादशाही सर्व शाळा संपवल्या हा आणि त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं एकच राजा वाह. इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं आणि असा शूरवीराला जन्म द्या तोच पवित्र करून घ्या चंद्र सूर्य येतोपर्यंत नाव काढून घ्या ऐका आठवलं म्हणून थोडा टच करून जातो आणि भगतसिंग राजगुरु ऐका रे ऐका भगत सिंगावरती देशद्रोहाचा खटला लागला हा जी सी विल्टन नावच्या जजाने फाशीची सजा ऐका भगतसिंगाला सुनावली भगतसिंगाला सजा सुनावली फाशीची फाशीवर जायचं ऐका जेलरने आणि जेलर भगतसिंगाला शोधत होता शोधता एक दिवस सकाळची वेळ होती जेलर भगतसिंगाला शोधत होता आणि भगतसिंग सकाळच्या प्राणी व्यायाम करत होता प्राणायाम करत होता ऐका प्राणायाम करणाऱ्या भगतसिंगाला जेलरने पाहिलं जेलरने प्रश्न केला भगतसिंग अहो तुम्ही तर व्यायाम करता उद्या तुम्हाला मरायचंय फासावर जायचंय मग व्यायाम कशासाठी ऐका माझ्या भगतसिंगाचं उत्तर भगतसिंग सांगतो जेलर साहेब ऐका हो व्यायाम हा शरीर धष्टपुष्ट होण्यासाठी लागतो सुंदर जीवन जगण्यासाठी लागतो पण जेलर साहेब ऐका ना जरा माझं ऐका हो माझी आई मला जन्म देण्याच्या अगोदरपासून भगवान शंकराची तपश्चर्या करते साधना भक्ती करते ऐका जेलर साहेब माझी आई सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठते स्नान करते टोपलीवर फुलं घेते भगवान शंकराच्या मंदिरात जाते गेल्यानंतर एक सुंदर असा टवटवीत फुल एका बाजूला काढून ठेवते बाकीचे फुलं त्या लिंगावरती अर्पण करते आणि नंतर ते शेवटचं टवटवीत असणार गोड फुल त्या लिंगावरती अर्पण करते आणि नंतर घरी येते दर्शन घेऊन जलसाहेब ऐका ना एवढाच फरक आहे माझ्या आईचा देव दगडाचा आहे आणि माझा देव ही भारत माता आहे एवढाच नाही जलर साहेब ऐका या ठिकाणी खरं सांगू का जे कर्म आम्ही करतो ते सर्व या भारत मातेला अर्पण करता हर कर्म अपना करेंगे ये वतन तेरे लिए दिल दिया है अशी लेकरा सीमेवरती आहे काय म्हणत असेल त्यांचं अंतकरण जाता जाता सांगून जाईल नाना मी प्रत्येक कार्यक्रमाची जाहिरात करतो आणि 26 जानेवारी 15 ऑगस्ट त्या ध्वजाचा हक्काचा मान ज्यांनी आपली एक पोटचा गोळा लेकरा सीमेवर पाठवले त्यांचा आहे हे खाणारे खातर पेताडी येऊन त्या ध्वजाला सलाम करतात ते मला अजिबात पटत नाही प्रत्येक गावामध्ये असा नियम काढला पाहिजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी ज्याची लेकरं सीमेवर लढतात त्याच्या आई वडिलांना तो मान मिळाला पाहिजे ऐका या ठिकाणी
ठिकाणी प्रसाद चालू होता. प्रसादामध्ये पाहता काय होतं त्या प्रसादाने, ऐका. प्रसाद जर सेवन केला ना त्या ठिकाणी प्रसन्न सर्व दुःखानाम हानी रशोपजात. तो प्रसाद मनाची विषण्णतासाठी निगेटिव्ह विचार मनातले जातात आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते. आता तुम्ही कल्पना करा, कुठेतरी तुम्ही सत्संगात गेले, मंदिरात गेले, कसं वाटतं हो? रात्री जेवण झाल्यानंतर कुणीतरी बोललं, अहो म्हणे पण महाराज काही म्हणा म्हणे, पण बाहेर जरा जास्त जेवण जातं मध्ये म्हणूनच मी बाहेर. ऐका ना, याचं कारण असं आहे, मला ऐका ना, बाहेर पंक्तीमध्ये सत्संगामध्ये कीर्तना प्रवचनामध्ये त्या पंक्तीला जेवण जास्त जातं याचं कारण असं की घरी जर जेवण केलं ना काही का होईना पण मानसिक तणाव त्याला प्रपंचाचा असतो. तो कुठंतरी कोणाच्या ना कोणाच्या काहीतरी मानसिक तणावामध्ये असतो. पण इथं काहीच नाही. सदा नाम घोष करू हरी कथा त्याने सदा चित्ता समाधान. त्या समाधानामध्ये तो दोन घास व्यवस्थित खातो म्हणून इथंच वाचते. ऐका, मग या ठिकाणी प्रसादाची ताकद आहे. पण महाराज हा प्रसाद मिळतो कुठं? हा संताजवळ. काला करती संत काला कुठे मिळणार नाही, साधू कुठे संतांच्या सानिध्यामध्ये मिळेल. काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी ती आणि हसते पण भाग्याचा तो पावेत एक. आणि त्याच्या पलीकडे काला देणारा दुसरा देव आहे. भानुदास एक संत प्रसाद देतात, दोन देव देतात. त्या प्रसादाने या जीवाचं कल्याण होतं. काय होतं? त्रिविध तापाची झाली बोलवण देखिले चरण बस त्या ठिकाणी बाळाबा त्रिविध ताप दग्धानाम त्रयो विश्रांती येतो अपत्यांच्या कलेत्र्यांच्या संत संगती रेवचहा. सुभाषितकार म्हणतात, संसार तापाने तापलेल्या जीवाला 3 विश्रांतीचे ठिकाण आहे. समाधान मिळण्याची 3 ठिकाणं ऐका. अपत्यांच म्हणजे मुलगा. बाप दिवसभर कसाही थकून आला, साहेब असणार ती पोरग पळत आलं, बाबा बाबा मांडीवर खेळलं की तो विसरतो की नाही? दुसरं कळंत्र्याचं, तिसरं संगती. या संतांच्या सानिध्यामध्ये प्रसाद मिळतो. पण महाराज संतांच्या सानिध्यात मिळतो, याच्यात मिळतो, पण तो नक्की मिळतो कुठं? तो फक्त काल्याच्या कीर्तनामध्ये मिळतो. महाराज त्याला काहीतरी नियम अटी आहे का? महाराज म्हटले हो नियम अटी. काल्याच्या कीर्तनाचा स्पेशलिस्ट विषय. इतर कीर्तनाचा काल्याच्या कीर्तनामध्ये बदल आहे. इतर कीर्तनकाराला कोणताही अभंग घेता येतो, काही सांगता येतं, पण काल्याचं कीर्तन म्हणलं का विशिष्ट प्रकारचं चाकोरी चरित्र ते उतरावे.
विठाला ऐका, कालाच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देव. ऐका, बदलत्या काळानुसार बरोबर आहे काय, बदलत्या काळानुसार बदल करून घेणं ही काळाची सध्या गरज आहे. आता पाहिलं प्रत्येक ठिकाणी गावोगाव फिरतो मी, लोकांकडे सगळं मरणाचं आहे, फक्त वेळ कमी आहे. काय मध्ये येतो कुठेही जा, एकदा दाव्याला एकदा पलगाव बसलं का 4-2 येणार महाराज पटकन. हा, कार्यक्रम चांगला करा असंही म्हणणार नाही, काही नाही, त्यांच्या डोक्यात फक्त पटकन. आता इथं सुद्धा बऱ्याच लोकांना वाटत ही कटकट कधी मिळते पटकन. याचा ऐका, बदलत्या काळ ऐका, या ठिकाणी एक काळ असा होता, त्या काळामध्ये आंबी सीटर गाडी होती, मंत्री लोक वापरायचे बरोबर, मोठ्याकडे असायची श्रीमंताकडे मंत्र्याकडे, पण आता ती दिसती का, अजिबात नाही. याचं कारण ऐका, बदलत्या काळानुसार त्या कंपनीला त्या मॉडेल मध्ये बदल करता आला नाही. गाडी चांगली होती पण काळाच्या ओघात मागे पडली. ऐका, काळाच्या ओघामध्ये बदलून घ्यावं लागतं. कालाय तस्माय नमः किंवा कालानुबंधानुवर्तन ते. पण आजकाल प्रत्येक घरामध्ये, ज्या घरात सासू नाही तिथं भांडणाचं एकच कारण आहे, सासूला पहिले पहाटे उठायची सवय, भाकरी करायची सवय, सर्व नांगोळीला पाणी उतरून द्यायची सवय, पाठ घासायची सवय, दिवस उगायच्या स्वयंपाक करायची सवय, पाठी भरायची, शेतात जायचं बरोबर आहे ना. आता सुनाला 8 वाजता उठायची सवय, मग सासू बोलती, सासू तर खरं आहे, तिनं मागे दिवस काढले, कष्ट केले, हिच्या डोळ्याने खजर एवढं चाललं तर हिला सहन नाही होणार. ऐका, ती बोल, सासू बोलते बरोबर आहे, पण सासूना आता काहीच करायचं नाही, बोलणेच नाही, कुंटली जाणीव आता बोलण्याची काही, म्हणजे एकच करायचं, ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरून श्री हरिदत्ते सदा न बोलायचं. ऐका ना, का बोलणं का भांडणं, का की कालानुबंधानुवर्तन ते. काळ बदलला की बदलून घेणं चालतं. आता ऐका, कृतयुगामध्ये उद्धाराचं साधन होतं ध्यानधारणा. आता ध्यानवच नाही लोक, तर धारणा कधी होणार, ध्यानावर नाही महाराज, काहीच कळत नाही लोकांना. चला मग कृतयुगाचा विषय सोडून द्या. आता कृतयुगासारखं त्रेतायुगात का चालणार नाही. त्रेता याच्यात मग हे त्रेतयुगामध्ये यज्ञ याग हे उद्धाराचं साधन होतं. का यज्ञ म्हणला का त्याला बराच उठा ठेवे नाही का, त्या ठिकाणी तूप लागतं, हातीच्या सोंडी इतकी धार तुपात टाकायची, सर्व समिधा टाकायच्या, स्वहा म्हणायचं, ब्रह्मवृंद त्या मापायचे पाहिजे. आता एवढा वेळ लोकांना आहे का, नाही. मागचे ऋषी मुनी संत म्हणले चला आता ध्यान धारणा बंद करा, चालणार नाही पुढं, लोक स्पीडली झाले, लोकांना वेळ नाही मारत, गाडीची किक मारायला वेळ नाही. एक ठिकाणी कार्यक्रमावर निघालो, 3-4 वेळा मी किक मारली, 4-5 आले, म्हणजे महाराज तुम्ही बटन स्टँड घेऊन टाका ना. पहा लोक, म्हणजे किक मारायला सुद्धा वेळ, बटन दाबलं का निघाली, एवढी स्पीडली. चला ऐका, मग त्रेतायुग संपला, द्वापार युगामध्ये पारिचारिक भक्ती म्हणजे पूजा अर्चा. आता मला एक सांगा, सकाळी उठल्यापासून हापाळायला सुरुवात करतो. आता पूजा म्हणजे सोपं नाही, पहाटे उठायचं, आंघोळ करायची, फुलं तोडायची, देवाच्या मंदिरात जायचं, त्याला पूर्ण आंघोळ घालायची, कोरडं करायचं, त्याला कपडे घालायचे, पण पटपट मला देवाला बरं का, गंध लावायचा, एवढी पूजा करायची. त्याच्यात काही झालं तर 1 तास जाणार, एवढा वेळ आहे का. मग सर्व ऋषीमुनी एकत्र आले, ते म्हणले अरे आता हे मागचं चालणार नाही, आता पुढे कलियुगामध्ये धावतं युग आहे, यांच्या दोघं कमी वेळामध्ये जास्त मार्जिन यांना कशी मिळेल हे साधन आमच्या संत महात्म्यांनी एकमेव वारकरी संप्रदायानं शोधून काढलं. आणि वारकरी संप्रदायानं सांगितलं कलियुगामध्ये यज्ञ याग जप तप काहीच करू नका. मग काय करायचं, नामाचं कीर्तन साधन पटोपे, नामाचं कीर्तन, नामाचं कीर्तन, साधन पटोपे, नामाचं कीर्तन, नामाचं कीर्तन, नाम संकीर्तन साधन पैसोटे. संप्रदायानं झालं कलियुगामध्ये जप करू नका, तप करू नका, देवाच्या मंदिरात जाऊ नका, भक्ती करू नका, एकच करा कलियुगा माझी करावे कीर्तन, केले नारायण
पण ऐका ना महाराज, आता कीर्तनात जायला आम्हाला वेळ नाही, आमच्याकडे गंध नाही, माळ नाही, जप नाही, ध्यान नाही, आम्हाला देवचं येडच नाही पाहिजे कोणी. मग आम्ही काय करायचं आमचा उद्धार? ऐका ना, 9 प्रकारची कीर्तनं सांगितली, रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन. चला मग महाराज म्हणे एक काम करा, आता तुम्हाला त्या कीर्तनामध्ये जाऊन बसायला सर्व करायचं, तुम्ही एकच काम करायचं. मग 4 दिवसाचा सापायला 3 दिवस तिकडे ढोकून सुद्धा पाहायचं नाही, काहीच करायचं नाही, वर्गणी द्यायची नाही, काही नाही. पण एक मात्र चुकायचं नाही, का काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी मात्र सोडायचं नाही. ऐका याचं कारण आहे का, काल्याचं कीर्तन असं आहे, त्याला माळच पाहिजे असं नाही, गंधच पाहिजे असं नाही, ज्ञानेश्वरी पाठच पाहिजे असं नाही, राम राम म्हणणारच पाहिजे असं नाही. का कसा आहे असो, देनाने दुर्बळाचे, देनाने दुर्बळाचे, तुकाराचे हरी कथा, 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 तुकाराचे हरी कथा. देनाने दुर्बळाचे, तुकाराचे हरी कथा, महाराज म्हणजे देन आणि दुर्बळाशी सुकराशी हरिकथा, तारू भवसागरीचे उचनीस अधिकारी. काल्याच्या कीर्तनाला जा, मग काल्याच्या कीर्तनामध्ये ठरलेले बाकी विषय नाही. कोणतं महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, चरित्र ते उच्चारावे, पण कुठलं केले देवे गोकुळातलं चरित्राचा उच्चार करायचा, त्याने या जीवाला मोक्ष, मथुरेतलं नाही. आता ऐका, पूर्वीला भगवान परमात्मा अवतारला येण्याची कारण, देव अवतारला केव्हा येतो, धर्माचा रास होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानं धर्मशतात्मा पारित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि. अर्जुना, धर्माची वाट बळे, अधर्माची शिर जळे, तरी तू अवतार धरणे पडे, आमचे साखडे घेणा. या ठिकाणी युगानुयुग हे शरीर जाता गवे, युगायुगे म्या रक्षावे. अर्जुना, मला काम आहे, युगानुयुग मला धर्माची स्थापना करावी लागते. मग ज्या वेळेस धर्माचा रास होईल, ऐका, पूर्वीला काहीच नव्हतं, काहीच नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं म्हणजे होतं बरं का. ऐका, काहीच नाही, पेपर मध्ये काहीच मार्क मिळाले नाही, मग काय मिळतो, पटकन सांग. पेपर मध्ये काहीच मिळालं नाही तुला, पण काय मिळेल, पटकन बोल ना, शून्य. शाबास. माझा मला एक सांगा, शून्याला किंमत आहे का नाही, पटपट मला वेळ कमी. एकाचा जन्म कुठून झाला, शून्यातून. 1 शून्य काढायचा, दांडी ओढली का 1, 2 शून्य, हा काय 2 शून्य काढ, 1 शून्य काढायचा, खाली दांडी मारायची, पुढचा अर्धा पुसायचा, 2 2 शून्य काढायचे, पुढचे अर्धे पुसले, किती झाले. मग निर्मिती कशातून आहे, शून्यातून. ऐका, मग पूर्वीला काहीच नव्हतं, त्यावेळेला संकल्प सृष्टी होती. संकल्प सृष्टीतून अर्ध नारीश्वर शरीर निर्माण झालं, अर्ध स्त्री अर्ध पुरुष. तुम्ही फोटो बघितला असेल बघा कुठं, अर्धा स्त्रीचा अर्धा पुरुषाचा. ऐका, आता अर्ध नारी अर्ध पुरुष, ती अर्धी जी आहे ती शतरूपा आणि अर्धा पुरुष तो स्वयंभू म्हणे. भगवंतांनी यांनी विनंती केली, देवा आमच्या पोटाला तुम्ही या आमची कुस पवित्र करा. पुढे गेल्यानंतर तेच मनो आणि शतरूपा कश्यप्य आणि आदिती झाले, युगानुयुग बदल. पुढे तेच वसुदेव आणि देवकी झाले. देवकी ही देवक राजाची मुलगी. देवक राजाला 7 मुली 4 मुलं झाले. 4 मुलापैकी मोठा मुलगा मतिमंद असल्यामुळं सर्व प्रापंचिक कारभार लहान मुलगा उग्रसेन याच्याकडे दिला. उग्रसेनाला संतान नव्हतं. एक वेळेस उग्रसेनाची पत्नी एकांतात असताना स्वर्गातला मलिया नावचा गंधर्व आला, तिच्याशी संग केला. तितक्यात तिनं त्याला शाप दिला, जा मृत्यूलोकामध्ये रेडा होऊन पडशील. तो मलिया नावचा दैत्य त्या ठिकाणी आळा फाट्यावरती ज्ञानोबारायांनी ज्याच्या मुखातून वेद बोलवले तो रेडा. नारद प्रगट झाले, नारदाने सांगितलं, जा कलियुगामध्ये ज्ञानोबाराय जन्माला येथील, अवतार घेतील महाविष्णूचा, आणि ते तुझ्या मस्तकावर हात ठेवून तुझा उद्धार करतील. अशा पद्धतीने तिकडे गेला.
मग काही कालांतराने उग्रसेनाला संतान नव्हतं. त्या बलिया दैत्याच्या स्पर्शातून त्या स्त्रीला मुलगा झाला, तो म्हणजे कंस. कुणाचा अंश? त्याचं नाव बोलत चला, हा कंस. आता पुढे गेल्यानंतर देवक राजाला 7 मुली, त्या विवाह म्हणजे योग्य झाल्या, उपवर झाल्या आणि त्याने त्या ठिकाणी विवाहाचा पण मांडला. म्हटले ऐका, राजा म्हटला माझ्या प्रश्नाची उत्तर जो देईल, शास्त्रवाद करील, त्याला मी माझ्या मुली देणार. असं केल्यानंतर बरीच मंडळी आली आणि त्या सभेमध्ये वसुदेव गेले. ऐका, वसुदेव गेल्यानंतर वसुदेवाने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. दिल्यानंतर त्या ठिकाणी तो राजा म्हटला आता ही आपली देवकी मुलगी आहे, ही आपण वसुदेवाला द्यायला काय हरकत नाही. पण ऐका ना, कंस म्हणला माझ्या बहिणीला मी याला देऊ देणार नाही. का? अरे म्हणले याच्या धोत्राला इस्तरी नाही, याच्या सादराला इस्तरी नाही, हा चालतो कसा, याच काय खरं. ऐका ना, त्या ठिकाणी असं झालं का? झाल्यानंतर महाराज ही चर्चा जेव्हा त्या ठिकाणी त्याच्या मंत्र्यांनी ऐकली, 4-5 मंत्र्यांनी लगेच राजीनामा लिहिला. म्हणजे सर भाऊ राजे साहेब, आमचा राजीनामा आम्ही निघालो, हे तुमचं राजीनामा घ्या. का बरं? अहो म्हणले तुम्ही काही न्याय अन्याय काय करता, न्याय करायला पाहिजे. आता ते वसुदेव इतक्या लांबून आले, त्यांचा वेळ गेला, त्यांचा खर्च केला. बरं, त्यांनी ग्रंथ वाचले, अभ्यास केला, एवढे करून त्यांनी कीर्तन केलं, मग बिगर पाकिटाचं पाठवता येईल का? म्हणजे त्याचं सांगतो इथं. ऐका काय सांगित योग्य आहे म्हणले. ते मंत्री म्हणले एक तर काय असेल ती मुलगी दे. त्याने योग्य उत्तर दिले ना, देवकी दे, नाहीतर आमचा राजीनामा. ऐका ना, कंस म्हणला तर एवढे मंत्री जर तिकडे गेले तर आपलं सरकार काय पडल्याशिवाय राहणार. मग कंस त्यांना म्हणे भाऊ ठीक आहे देतो ही पोरगी, पण आमच्याकडे या. ऐका ना, मग ते झालं. आता वसुदेव देवकीचं लग्न लागलं. त्या लग्नामध्ये महाराज कंसाला इतका आनंद होता, फटाके काय कधी मोठमोठाले फटाके मार वर जाऊन फुटायचे, इतका आनंदामध्ये कंस होता. पण तितक्यात काय झालं? आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आनंदामध्ये होता आणि हेच प्रपंचाची शक्ती आहे. संसारामध्ये घडी कधी काय वेगळा, कधी आनंदाचा नाश सांग आनंदामध्ये तो होता. पण लगेच अरे कंसा तू एवढा बहिणीच्या लग्नामध्ये नाचतो, पण तुला माहितीये का हिच्या पोटी आठवा येणारा शत्रू आहे, तुला संपवणार आहे. असं म्हणल्यानंतर कंस धावला, घेऊन या खडग माराया धावला, घेऊन या खडग माराया धावला, का बर मारतो? अरे मारू काय झालं? हिच्या पोटाला आठवा माझा वैरी शत्रू आहे. मग याला सांगू वसुदेव म्हणजे ऐक ना भाऊ, हिच्या पोटाला येणार बाळ तुझा शत्रू आहे ना, हिला का मारतो? मग एक काम कर, या ठिकाणी वाटलं आम्हाला कुठंतरी तुझ्या ताब्यामध्ये करून ठेवू, कशाला मारतो? मग सांगितलं ठेवा बंदी खाणी धुतासाठी. ठेवलं. महाराज ऐका, बाळ झालं का कंसाला दाखवायचं होता जे प्रसूत नेऊन आधी 6 मारी प्रधुराचारी 6 मारली. 7वा गर्भ तो योग मायाने काढला. 7वा तो गर्भ योग मायाने घेऊन गाडीत गोकुळाचे गेला. आता आली 8व्याची वेळ. 8वा जेव्हा आला तेव्हा रात्रीचे 12. कधी? बोला पटपट. बुधवारचा दिवस आहे. ऐका, ही मोठी खासियत आहे. एकूण अवतार भागवतामध्ये एकूण 36 सांगितले, त्यापैकी 24 सांगितले, 24 पैकी 10 आणि 10 पैकी 6 आणि 6 पैकी मुख्य 2 अवतार सांगितले. रामकृष्ण नामे परिपूर्ण 2 अवतार. पूर्ण अवतार रामकृष्ण, अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाने करुणी संहार, दुर्जना
भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 आणि भगवान रामप्रभूचा जन्म 11:30 वाजता का बरं नाही, 11:15 वाजता का बरं नाही, 1:30-2 वाजता का बरं नाही, दोघांचं पहा. ए बुडी 12 कधी वाजतात? पटपट सांग, 12 कधी वाजतात? 11 वाजले बरोबर आहे. मग 11:30 नंतर ऐका 12 कधी वाजतात बरं सांगेल का कोणी? झोपडी तर वाजतात हो, कधी वाजतात सांगा बरं. अहो 12 तेव्हा वाजतात का जेव्हा तिन्ही काटे सरळ रेषेत येतात. घड्याळाला काटे किती? 5 3 का? कोणते कोणते? आता घड्याळाला सोडायचे जोरात पळणारा काटा, त्याच्या 2 नंबरला पळणारा आणि हळूहळू चालणारा काठी. हा ऐका आता हे तिन्ही काटे जेव्हा सरळ एकाही एक येतात तेव्हा किती वाजतात? तसे 3 काटे आपले, मी माझं आणि तुझं किती काटे झाले? 3 काटे जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपल्यात राम प्रगट होईल. भगवान परमात्मा बुधवार झिमझिम पाऊस चालू आहे, श्रावणवती अष्टमी आहे, रात्रीचे 12 वाजले, 12 वाजता भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले. गोपाल कृष्ण भगवान जन्माला आले, पण आल्या लगेच पाहिलं अरे म्हणजे अरे आता त्या कंसाला कळाला तर ठेवणार नाही. अहो ऐका ना मालक, मालक मी काय म्हणते का? अहो म्हणजे सुंदर बाळ आहे, गोंड सोने, अहो एवढे मारले त्याने, आता याला काही वसुले म्हणजे कुठे न्यायचं? अहो म्हणजे काहीतरी करा, गाला गाला मिठी लपवा लपवा जणे कंसाची कळेल माझ्या बाळाला मारेल, योगी म्हणजे मारेल. ही गडबड पाहिली. महाराज जन्माला येणार आहे कृष्ण आहे, ते म्हणले आता आपल्याला थोडं मोठं व्हावं लागेल, 8 वर्ष. म्हणजे मम्मी पप्पा ऐका ना, तुम्हाला वाटतं कंस मला मारील, मग एक काम करायला इकडे ठेवूच नका. नंदाच्या घराला वदने गोकुळाला, नंदाच्या घराला वदने गोकुळाला, वदने गोकुळाला, नंदाच्या घराला वदने गोकुळाला, माझ्या उपदनी येते, माझ्या उपदनी येते, आली ऐका नंदाच्या घराला आता धरून द्या, मदने गोकुळाला. पण तरी आता सांगितलं ना वसुदेव म्हणे नंदाच्या गोकुळाला जायचं, पण आता आपल्या हातात येड्या बरं बंदी शाळेला कधी कुलपा जायचं कसं? ऐका ना, आणि हे इथंच महाराज पार मारतात हीच मी, कारण शंका संशया उडी थोर नाही आणि पाप घोर, संशयाची वागूर विनाशाची. विश्वास नावाची गोष्टच नाही ना, देवावास विश्वास. पा लोक जत्राला गेली तरी घरून लाडू करून येते. अरे तुका म्हणे घालू तयावरी भात त्याच्या मार्गाला आपाप मिळेल, तुम्हाला तो उपाशी राहणार नाही. पोषितो जगाशी तोचे अन्नदाता नाही अनेकाची सत्ता, नाही अनेकाची सत्ता, नाही अनेकाची सत्ता, तोचे अन्नदाता नाही अनेकाची सत्ता, नाही अनेकाची सत्ता, नाही अनेकाची सत्ता. महाकरी नसे देव, 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 पायी देवनिया बाबा, 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 पायी देवनिया बाबा. विश्वास ठेवा. भगवान श्रीकृष्ण म्हणले पप्पा तुम्ही मला खरी उचलून कमळा पाते, उचलून कमळा पाते,
कमळापती हातातली बंधनं तुटली बंधने पायीची देवाला एकदा डोक्यावर उचलला तुटती बळाची बंधने तुटती बळाची देवाला एकदा उचलला तुटती बाबाची बंधने आणि गेल्यानंतर उभय लोकी कीर्ती जेणे कीर्ती राहते की नाही गेले दिगंबर ईश्वर विभूती पण राहिल्या त्या कीर्ती या ठिकाणी उचलला महाराज निघाले पटापटा ते दरवाजे खुले झाले निघाले वसुदेवजी भगवंताला घेऊन टोपले म्हणजे यमुना मैया लागली रात्र अंधारी काळी सुचेना उतरून कसे जाऊ बाळखो करत करत ऐका भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये डोक्यावर घेतलंय वसुदेवाने यमुना मैयामध्ये पाय टाकला चालत चालत यमुना मैयाचं पाणी वळू लागलं आणि वसुदेवाच्या डोक्यावर असणाऱ्या बाबांनी विचार केला आपण ज्याच्या डोक्यावर बसलो त्याला आपल्या काहीच अनुभव नाही आपलं काय आपल्याबद्दल त्याला ज्ञान नाही हा आपल्याला डोक्यावर घेऊन घेईल आणि कधी सोडील भरोसा हा ते सांगतो भगवंताने जाणलं यमुना मैयाचं पाणी वाढलं तर हवा पण टोपली टाकेल उजवा पाय काढला पूर चढला चाट त्याशी लाविला यमुना मैया म्हणली जपी जपी संन्यासी ज्यांच्या स्वप्नात नाही तो ऐका माझ्या पात्रातून चालला दर्शन घ्यायला काय अडचण आहे ऐका ना निघाले गोकुळामध्ये पोहोचले नंदराजाच्या वाड्याला या ठिकाणी का नंदराजाचं घर म्हणजे समोर गेले महाराज तिथं ठेवलं तिथं जी माया होती उचलली आणि माया उचलून इकडं आणून सोडली पण माया शांत बसत नाही माया येऊन बसली रडे माया करी आतंक नावामध्ये उठले पळत गेले धावून या जाती सेवक कंसाशी सांगते परताला उचललं गरगाला फिरवलं आकाशात गेलंय आणि तिने काय सांगितलं दूध लागी वाटी दूध लागी कंसाने सभा घेतली तातडीची पहिली पुतना गेली तर तिकडेच कोरोना टाईम झाली परत आली 2 नंबर बाबळ भट्ट गेला बरीच शायनिंग आणली त्यानं पण काय वाटत झाली बाबळ भट्टाची झालं तुटले पटक बाटले तुटले पटक बाटले तुटले पटक बाटले
त्याची अशी फटफटीची झाली अगबग रेखा मारिली बाळपणी अवघी दैत्य काढी नाशी. पण चला ज्या गोकुळामध्ये भगवान परमात्मा गेले नंदा राजाच्या वाड्याला आणि तुकोबाराय फिरत 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 त्या गेले. तुकोबाराच्या उद्या ऐका गेल्यानंतर गोकुळाचा तो उत्साह पाहिल्यानंतर तुकोबारायांनी त्याची लगेच नोंद केली. अभंग गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या महाराज म्हणले या सुखाला अंत नाही आणि पार नाही. हा. न भूतो न भविष्याची असं दूत गोकळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केल्या वाचो न जपत पे. आणि एवढा आनंद तुकोबरा म्हणले त्या सुखाचा काय गोकळीच्या सुखा अंत नाही पार नाही. महाराज त्या सुखाचं कारण तरी काय. बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा गरे, 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 हो बाळकृष्ण नंदा गरे, बाळकृष्ण नंदा गरे, बाळकृष्ण नंदा गरे, आनंद नंदा रे, बाळकृष्ण नंदा गरे, आनंद नंदा रे, बाळकृष्ण नंदा गरे, बाळकृष्ण कृष्ण आहे. बाळकृष्ण, राधाकृष्ण, युगल कृष्ण, गोपाल कृष्ण 8 मूर्तीपैकी जे कृष्ण गोकुळामध्ये आहे ते आहे बालकृष्ण. तो नंदाच्या घरी. हा बस. मग महाराज एवढा आनंद उत्सव आहे तुकोबाला हे तुम्हाला कसं कळलं. अनुमानिशीती अनुमानावरून आपण अंदाज काढतो. आता कल्पना करा रस्त्यानं चाललो आणि एखाद्या घराच्या समोर समजा आता गौऱ्या पेटल्या, धूर निघतोय, 10-5 लोक बसले, कोणी रडतं, समजायचं या घरी सत्यनारायण आहे. बरोबर. मग काय हा अनुमान. कल्पना करा तुम्ही रस्त्याने चालला, मंडप घातला, एक मुलगा एक मुलगी पाठावर उभे, मध्ये अंतरपाठ वेदाच्या सुट्टी चालू आहे, लोक अक्षदा फेकतात, समजायचं आता इथं बड्डे चालू आहे. मग काय अनुमानाशी तसं तुकोबाराय म्हणतात ज्या अर्थी एवढे लोक उत्साह आहे हा भगवान श्रीकृष्णाच्या आनंद संवाद. महाराज मग ते आनंद उत्सव प्रगट करण्यासाठी त्यांनी केलं काय. गुडिया पताका तोरणे, गुडिया पताका तोरणे, गुडिया पताका तोरणे, गुडिया पताका तोरणे,
आपल्या गोकुळामध्ये आल्यानंतर तो आनंदोत्सव केला. महाराज म्हणता गुढ्या उभारल्या, गुढिया दाराला तोरणे, गुढिया तोरणे, करती कथा, भागवत कथा, रामकथा चालू आहे त्या गोकुळामध्ये. आणि अजून काय महाराज म्हणले ते गाणी गातात. ते गाणी कोणती ऐका ना, याच्या कार्यक्रमात चालू 70 वर्षाचं म्हातारं मैक चालित होतं, ते गुणगुणत होतं. ते म्हणे मला लग्न करावं पाहिजे. मी म्हणलं याचं कबर मोडलं पाहिजे. अरे देवाचं नाव घ्या, गाई तरी एक विठ्ठलाची गाई. रामकृष्ण गीती गात टाळ टिपळ्या वाजवित गंगे अबोल्या नाचत घेऊन फिरला. गंगे अबोल्या नाचत घेऊन फिरला. रामकृष्ण गीती गात टाळ टिपळ्या वाजवित अबोल्या नाचत घेऊन आले. गंगे अबोल्या नाचत घेऊन आले. टाळाची पिळ्या वाजवी छंदे छंद. आणि महाराज म्हणतात ते गोकुळातले लोक आहे ना, हो त्यांचं मन जो गोकुळामध्ये गेला त्याला पाहिल्यानंतर त्याने त्यांचं मन मोहून घेतलं. तुका म्हणे छंदे, 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 तुका म्हणे छंदे. मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण आनंद आणि ते गोकुळातील सर्व लोक गाणं गात होते, भजन करत होते. मग ते कसं भजन करत होते आपल्याला एकदा करायचं. त्यासाठी वरती हात करा. हा गोपाळ हरे कुमार, गोपाळ कुमार, गोपाळ श्रीकृष्ण ऐका गोकुळामध्ये लहानचे मोठे व्हायला लागले. रागत रंगणी छोटी तुलनी धावून धर दे गवळणी. कृष्ण आळवागे कृष्ण. लहानचा मोठा भगवान परमात्मा व्हायला रागा गोपाळांना एकत्र केला. ऐका गोकुळातलं दही दुधाची बंदी केली. मथुरा जाण्यासाठी सर्व गोपाळ संघ घेतले. अरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या मागे या. याला तरी अरे लागे माझ्या माझे मागे आज देतो पोटवरी थोडी म्हणाल तोवरी. त्यासाठी त्या ठिकाणी सर्व बंदिस्त त्यांनी नाके केले, सर्व खोऱ्या केल्या, दही दूध खाल्लं, मात फोडले, सर्व गवळणी निघाले. यशोदा माझ्याकडे यशोदे म्हणजे आता 11:30 वाजले. याला काहीतरी सांग. आता याला आवरायला यशोदे तुला येईल लाल, यशोदे तुला येईल लाल. कृष्णाला सांग
पोराला काहीतरी झालंच म्हणले. गणपतीला नवस केला, गणपती बाप्पा अरे माझ्या पोरानं जर सर्व खड्या करायचं थांबलं ना तुला या ठिकाणी तुला मोदक होईल. ऐका ना त्या ठिकाणी महाराज यशोदा मायाने गणपती बाप्पाला नवस केला आणि देवाने जाणलं 1 महिनाभर देव येऊ एक मास देवे कोणी नाही गेले. 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 राजे किती आले यशोदेचे. राजे किती आले यशोदेचे. राजे किती आले यशोदेचे. 1 महिना भगवंताने थोड्या सोडल्या घरातून आणल्या यशोदा मैयामध्ये गुण आला बरं का गणपतीला. आता असं नवस फेडावा लागतो महाराज. सर्व संकट चतुर्थीला या ठिकाणी यशोदा मैयाने तयारी केली, पूजा बिजा मोदक घेतलं आणि काळीची भीती राहून गेली महाराज मागच्या घरात. आता ही देवाची केला यशोदा मायेला पेटीचं स्मरण केलं, पळत आले भगवान श्रीकृष्ण जवळ बसेल. आता यशोदेला म्हणायचे मम्मी काय करायचंय. अरे बाबा गप म्हणले आता 11:30 वाजले, आपल्याला पूजा करायची. पूजा केल्यावर तरी हे बंद होईल ते सांगतो मी. ऐका हा म्हणले काय म्हणले मग पाहिजे काय ते. अरे म्हणजे दादा एक काम कर ना मागच्या घरात जायला पेटी घेऊन ये. भगवान श्रीकृष्ण म्हणजे आई मी नाही जाणार. मग तू जाय म्हणले मी लक्ष ठेव बरं का. हा माझं वगैरे मी आहे म्हणजे आई तू जायचं खरी. यशोदा मैया मागं गेल्या आणि भगवान श्रीकृष्ण त्या गणपतीला म्हणे का रे भाऊ तू आता ही मोदक गिदक खायच्या मागायचं काय तुझ्या आईने केले का माझ्या आई. गणपती म्हणजे हो माझं काय म्हणणं नाही भाऊ. गणपती म्हणजे थांब सर्वच खाऊन टाकलं महाराज आणि आलं महाराज त्या ठिकाणी यशोदा काय अरे इला देव हे बाकीचं मी नाही म्हणजे आ कर बरं. आ केलं तेव्हा महाराज सर्व विश्वरूप मध्ये अशा पद्धतीनं महाराज कंटाळी गवळणी आल्या सांगायला लागल्या अरे खोड्या यशोदा माई म्हणजे आता एक काम कर आता बराच टाइम झाला कृष्णा आता गोकुळात थांबायचं नाही. आई मी काय करू उद्या जाईला ना सवे घेऊन सवे घेऊन उद्या जाईला ना सवे घेऊन सांगितलं उद्या जाईला ना सवे घेऊन गोधना. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ. दुसऱ्या दिवशी भगवंतानी सगळ्या अरे वाकड्या बोबड्या बेंड्या सुदामा आपल्याला गाई चारायला जायचंय. आणि ऐका ना दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण निघाले. हो खांद्यावर काबळी घेतली, हातामध्ये काठी घेतली, मुकुट घातला, मोराचं पीस घेतलं, हातामध्ये बासरी गेली आणि भगवान परमात्मा निघाला. काय चाराया रानात गेला ग माझा गाई घेतल्या गेल्यानंतर गाई चरत होत्या. आता गाई चरवतात तोपर्यंत रिकाम काय करायचं. आता तेव्हा मोबाईल नव्हते नाही तर भगवंत मोबाईल पाहत बसले अगदी एखाद्या वेळेस तेव्हा नव्हते ना. आपलं भाग्य आहे भगवंतापेक्षा किती भाग्य आपल्या हातात मोबाईल आला. मोबाईलचं फार अवघड काम आहे महाराज. कोणाला गब्बत म्हणायचंच काम नाही राहिलं. ऐका ना एकदा महाराज बरं मोबाईलचं इतकं काम अवघड आहे ना त्या मोबाईल मध्ये इतकी तल्ली नाही मी देव सरी पण उरला उरे मोबाईल. एक महाराज इतकं ऐका ना एक असं मोबाईल मध्ये इतकं तर्क झालं चालता महाराज दुसऱ्याच्याच घरात गेलं. बेडरूम मध्ये आता स्वतःच काय केलं ती गेला आणि असं उभेनच पडलं रुमाबाद आवाज आला पाण्यात. त्या घरातली बाई मागे किचन मध्ये ती मोबाईल मध्ये व्यस्त होती. आता तिकडून मोबाईल पाच तिनं पाणी घेतलं अशी आली पाणी प्यायला कोण आता हिनं घरात घेतलं मागे गेली. तितक्या मध्ये घरातला खरा मालक आला मोबाईल मध्ये व्यस्त. तो त्याच्या दारात आल्यानंतर त्याने असं पाहिलं समोर तो अजून म्हणतो सॉरी हा माझं घर पुढचं आहे वाटतं.
मग चेंडू, हवामा, लगोऱ्या, हुतुतू हे खेळ भगवान परमात्मा खेळले. ऐका ना, खेळता खेळता चेंडू फळी खेळता खेळता चेंडू उडाला, यमुना डोई बुडाला. त्या ठिकाणी कालियाचं मर्दन केलं, सर्व खेळ. पण ऐका ना, गोपाळ म्हणजे कृष्णा आता अजिबात मूड राहिला नाही. कृष्ण ऐक ना, आता इतका वेळ बरं वाटत होतं, पण खरं सांगू का कृष्णा, अरे 11:15 वाजले, आता अजिबात खेळात मूड नाही. कांदे 12 कोटी काय आता मजा नाही म्हणले. मग आता एक काम कर, तुकोबाराय होती, तुकोबाराय म्हणजे कृष्णा आता ये इथं थांबव, तुका म्हणे आता आता खेळ मोडायचा. आता मी तुम्हाला प्रसाद देणार आहे. मग त्यासाठी ऐका, एक काम करा, प्रत्येकाची शिदुरी आणा. तुकोबाराय होते महाराज. कडके सोडेल्या मोठा, कडके सोडेल्या सदै काला घुमटा, सदै काला घुमटा, काला घुमटा, तुकोबाराय म्हणले, देव म्हणले जा शिदुरी घेऊन जा. तुकोबाराय म्हणले, अरे मला काहीच नाही ना, मी तुझ्यासाठी सर्व तुळशी पत्र ठेवलं, वाढता पुण्य धर्म केला. ऐक ना देवा कृष्णा, अरे तूच माझी आई, तूच माझा बाप. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, माझे तुझे नाही करी, माझे कोणी नाही करी. नका करू तुझी मन पायावे करे, नका करू तुझी मन पायावे करे, नका करू तुझी मन पायावे करे. मग भगवंताने सगळं ऐका, सगळ्यांनी असं बोल, गाई वळून आणा, गाई वळून आणले. अशा मनसा कल्पना कृष्णा वाचना ऐका. गाई वळणं म्हणजे आपल्या ज्या 6 गायी आहेत आपल्या हृदयामध्ये, शर्वूर्णी सर्व एकाग्र करायचे. ऐका, देवाकडे जाताना सर्व इंद्रिय एकाग्र पाहिजे, उर्मी एकत्र पाहिजे. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आणि म्हणजे त्या सर्व गायी वळल्या, पाणी पाजल्या, सावलीमध्ये गायी शांत बसल्या. भगवंत म्हणे चला, असे गोलाकार उभे केले. केल्यानंतर प्रत्येकाची शिरोळी घेतली, सर्वांच्या मध्ये राहिले. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने ऐका, कमरेला पितांबर, त्याला बासरी खोवली, मोर मुगुटाळे घेतलं आणि म्हणले ऐका, आता मी तुम्हाला प्रसाद देतो. आणि भगवंताने गोपाळांना जो प्रसाद दिला तोच प्रसाद आता या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. तत्पूर्वी ज्या संत महात्म्यांनी ही परंपरा आपल्यापर्यंत आणली त्यांचं एकदा एक वेळा मोठ्या प्रमाणे भजन करा. ज्ञानेश्वर
सर्व